माझ्या आईने माझ्यासाठी शेजारचा माणूस येत होता, त्याच्याजवळ फराळ पाठवून दिला. बघा आईची माया कशी असते. जे मिळालं ते पिशवीमध्ये टाकलं आणि पाठवून दिलं. बघा मी तुम्हाला दाखवते. हे शेंगदाणे आहेत फराळासाठी, हे लाडू आहेत, हे पण फराळासाठी आहेत, हे पण फराळासाठी, काजू पण फराळासाठी आहेत. जेवढं घरात होतं तेवढं माझ्या आईने पाठवून दिलं. कशी असते आई, कशी असते आई, कशी असते आई. माझं माहेर दूर दूर, आई म्हणते तू जाशील का भाऊ लवकर. आईच्या शेजारी मी जाईल लेकीच्या घर. काय देणार लवकर, आई करते घाई घाई. भाऊ तू का निघून जाई. आई घरात फिरू फिरू ग लागली, सापडत नव्हती आईला थयली. जे आलं ग हाती ते टाकलं थयली. स्टँडवर गेली आई घाई घाई. एवढं ग आईनं पाठवलं बाई, एवढं ग आईने पाठवलं बाई. आई नसती तर कशाला दिल भाव जाई. आई नसली तर कशाला दिल भाव जाई. आई 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 घरी ग पुसते. आई आई आईच आसते. घरी जाऊन त्या माणसाला पुसते. कशी आहे भाऊ माझी रे लेक, सांगितलं बाई सासरवाशीच सुख. आई तू गेल्यावर कोण एवढा ग खाऊ, पाठवणार कोण माझ्या घर. पाठवणार कोण माझ्या घर. आई 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 आईच असते. आईशिवाय नाही कोणी ग पुसते. आईशिवाय नाही कुणी ग पुसते. आई 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 आईच असते. आईने फराळासाठी पाठवला खाऊ. आता येईल बाई श्रावण सोमवार, म्हणून पाठवला आईने फराळ भरपूर. किती पाठवला फराळ भरपूर. आहे आई माझी माझी ग दूर दूर.